राज्य शासनाकडे अनुसूचित जातीच्या या पद्धतीने वर्गीकरण करण्याच्या या विरोधामध्ये आज आपण जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विशाल धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। यांची प्रमुख मागणी अशी आहे, राज्य शासनाच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात या ठिकाणी विशाल धरणे आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी करण्यात आलेले आहे। संपूर्ण जिल्हाभरातील या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी असतील किंवा इतर संघटनांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। महिला भगिनी देखील जिल्हाभरातील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दुसरीकडे जर विचार केला राज्य शासनाच्या नेमके काय या ठिकाणी कशासाठी या ठिकाणी विरोध केलेला आहे, यासाठी बोलण्यासाठी चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे सर आहेत। सर, काय सांगाल, आज धरणे आंदोलन तुम्ही या ठिकाणी करतायत? नजीकच्या काळामध्ये जे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण होत आहे हे आम्हाला नको आहे। हे आमच्या समाजाला घातक आहे आणि मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकत्र केलं, रक्ताचं पाणी करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी त्यांच्या घटनेला, त्यांच्या आरक्षणाला ठेच पोचत आहे असं आम्हाला वाटतं आहे। आम्हाला उपवर्गीकरण नको आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। उपवर्गीकरण करत असताना कोणत्याही मागासवर्गीय तज्ञ माणसाला विश्वासात घेतला नाही। ज्या समिती तयार केली त्या समितीमध्ये एकही मागासवर्गीय नाही आणि न्यायमूर्ती हेमंत मनोहर बदर यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या बेंचने, तर ते आम्हाला मान्य नाही आहे। वास्तविक बघायला गेला हे संसदेचा विषय, कायदा संसदमध्ये पास होतो परंतु सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, हा आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि जर आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला गेला उपवर्गीकरण करून तर आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही। त्याचे परिणाम सरकारवर जे होईल, सरकारने त्याच्या परिणामाची परिभाषा समजावी। आम्ही या हरकत घेत आहोत। आमच्या या उपवर्गीकरणाला निषेध आहे। हा उपवर्गीकरण थांबायला पाहिजे आणि जो एक संघ अनुसूचित जाती आहे त्या एक संघ अनुसूचित जातीला एकत्र आला पाहिजे। समाजामध्ये फूट पाडता कामा नये, दरी निर्माण होता कामा नये, या मागणीसाठी आजचं धरणं आंदोलन आहे। इतर संघटनांनी देखील पाठिंबा दिलाय का या धरणे आंदोलनाला? आणि दुसऱ्या प्रकारचा विचार केला तर पुढची काय नेमकी भूमिका राहणार राष्ट्रीय चर्मकार महासंघाची? आम्हाला 30 तारखेपर्यंत हरकत घेण्याची मुदत दिलेली आहे। ही मुदत खरं म्हणायला गेलं तर वाढून मिळायला पाहिजे आणि नजीकच्या काळामध्ये जर आमच्या हरकतीचा विचार केला गेला नाही तर आम्ही तमाम मागासवर्गीय, प्रामुख्याने आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलप, चर्मकार समाज आणि इतर सर्व मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे लादलं गेलं तर मंत्रालयावर धडक मोर्चा आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही सरकारला भाग पाडू की कुठल्याही परिस्थितीत हे विधेयक मागे घ्यायला पाहिजे। हे उपवर्गीकरणाचं जे चालू आहे हे मागे घ्यायला पाहिजे, कारण की आमचा समाज पूर्वीपासून अनुसूचित जाती सर्व जेवढे 59 अनुसूचित जातीमध्ये 59 जाती येतात ते सर्व एकत्र गुणी गोविंदाने लागतात। ठीक आहे, एखाद्या समाजाची प्रगती थोडीफार अधिक कमी जास्त झाली असेल परंतु समाजामध्ये फूट पाडता कामा नये, ही प्रामुख्याने मागणी आहे। म्हणून उपवर्गीकरण करणारा आम्ही या ठिकाणी हरकत घेत आहोत, निषेध नोंदवत आहोत। उपवर्गीकरण करण्यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही देखील या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहात, काय नेमकं भावना असतात तुमच्या? खरं म्हणजे या उपवर्गीकरण करण्याचा कोणाचाच विचार नाही। हा त्यांच्या कोणाच्या मनात आला, एखादी व्यक्तीच्या मनात आला आणि हा कायदा पास करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर म्हणजे संविधान लिहिलेलं आहे। या संविधानामध्ये सर्व समाजाला एकत्रीकरण केलेलं आहे। सर्व समाज एकजुटीने सर्व आहे, कोणाचं काही म्हणणं नाही। परंतु वर्गीकरण करणाऱ्याला ज्याचा विरोध करायचा असेल त्यांनी कोपऱ्यात बसावं। हे जर समजा उपवर्गीकरण करण्यात आलं तर महाराष्ट्रातील सर्व तमाम मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि होणारा परिणामच यांनाच जबाबदार धरावे लागेल। कारण आमच्या समाजाचं कोणाचंच काही म्हणणं नाही। हे कोणी म्हणणं आणलं यांनी पहिले सिद्ध करावं। हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर घाला घालण्याचं काम आहे, म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही। निश्चितच उपवर्गीकरण जर या ठिकाणी झालं तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण राष्ट्रीय चर्मकार समाज असतील किंवा इतर अनुसूचित जाती जमातीचे जे संपूर्ण समाज बांधव असतील ते मंत्रालयावर धडक देईल आणि सरकारला हे जातीने आहे जे उपवर्गीकरण आहे हे थांबवण्यास भाग पाडू असा इशाराही या ठिकाणी आंदोलकांनी बोलताना व्यक्त केलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।